आणि आपण थेट जाणार आहोत आता नाशकात। प्रश्न हा आहे की भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांना 2 उमेदवारांना खरं तर अधिकृत पक्षाच्या चिन्हावर लढता येऊ शकत होतं, मात्र त्यांना पुरस्कृत व्हावं लागलं, याला जबाबदार कोण? पण कमळाच्या चिन्हावरती जे अधिकृत झालेले होते त्यांना माघार घ्यावी लागली, हा पण महत्त्वाचा मुद्दा। भाऊ 29 मधनं माघार घेणं अपेक्षित होतं दीपक बडगुजर यांची, कारण मुकेश आणि त्यांचा मार्ग हा मोकळा झाला असता। 29 मध्ये दीपक बडगुजर निवडणूक लढणार हे सर्व कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झाले होते, पण कुठल्या गटामध्ये निवडणूक लढणार हे त्या ठिकाणी दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा होता की त्या ठिकाणी ज्या ऐन वेळेस त्या ठिकाणी पुरुष गटामध्ये भूषण राणेंना त्या ठिकाणी दिले गेलं एबी फॉर्म, त्यावेळेस दीपक बडगुजरांनी 29 मध्ये कोर कमिटीमध्ये फायनल झालेलं असताना त्याला 25 मध्ये परत त्यांना उमेदवारी द्यायला लावली। तिथे एक एबी फॉर्म भरा, इथे एक एबी फॉर्म भरा, 2 एबी फॉर्म भरायला लावल्यानंतर 25 मधनं त्यांनी आज माघार घेतली। 29 मध्ये जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे 29 मध्ये उमेदवारी करण्याचा एक 10 वर्षापासून त्याचा 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो 29 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता। त्यावेळेस सुद्धा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते माघार घेतली होती आणि तेव्हापासून तो 29 मध्ये तयारी करत होता आणि 29चाच उमेदवार म्हणून त्याला आम्ही कोर कमिटीमध्ये ठरलेलं होतं 29 मध्ये निवडणूक लढणार होतं। पण मुकेश साने सुद्धा निवडणूक लढण्यावरती ठाम आहे, ते अपक्ष म्हणून तो त्यांचा प्रश्न। त्या निश्चितपणाने मुकेश साने सुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे, तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपाचाच व्यक्ती आहे, परंतु ह्या 29 मध्ये दीपक बडगुजर मुकेश साने अशा पद्धतीने पॅनल होतं त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी जी ज्या पद्धतीने एबी फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झाले, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न भाऊ विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधामध्ये ही सगळी मंडळी होती, तो राग मनामध्ये घेऊन आपण ही सगळी खेळ केली अशी चर्चा आहे। राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो, कालचा शत्रू आजचा मित्र होतो, त्या राजकारणामध्ये काही मायने नाही। थँक्यू। दरम्यान आपण बघतोय सुधाकर बडगुजर बोलत होते, एक तर दीपक बडगुजर यांनी 25D मधनं अर्ज मागे घेतलाय, ते 29 मधनं लढतील आणि सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं सुद्धा माघार घेतलेली आहे। या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीची माघार। प्रभाग क्रमांक 29 मधनं दीपक बडगुजर आता लढणार आहेत। आपण ही ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, नाशिकमध्ये सुद्धा आज दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला, अनेक राजकीय समीकरणं सुद्धा फिरलेली आहेत। आता प्रभाग क्रमांक 29 मधनं दीपक बडगुजर लढणार आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं माघार घेतलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी अखेर माघार घेतलेली आहे। आपण ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर नाशकातनं बघतोय। आपण सकाळपासून या बातमीवर लक्ष ठेवून होतो, आपण बघितलेलं की प्रभाग क्रमांक 29 मधनं आता दीपक बडगुजर लढणार हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं सकाळीच, आणि आता त्या पद्धतीनंच 29 मधनं ते आता निवडणूक लढणार आहेत आणि सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं मात्र माघार घेतलेली आहे। आपण बघतोय की नाशकात सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे। आता या बंडखोरीला सामोरं जाऊन नेमका कशा पद्धतीनं ही विजयश्री खेचून आणतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।